आईसाहेबांचा शिणवटा दूर. श्री क्षेत्र कोथळीत 21 वनौषधींच्या काढ्याने मुक्ताईंना महाअभिषेक. मुक्ताईनगर प्रतिनिधी आदिशक्ती मुक्ताईंच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र कोथळी येथे आज श्रद्धेचा आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. नुकत्याच पार पडलेल्या भव्य यात्रोत्सवानंतर आईसाहेबांचा थकवा क्षीणभाग दूर करण्यासाठी आज गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 7 वाजता अत्यंत भावपूर्ण वातावरणात प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. भाविकांची अलोट गर्दी आणि श्रद्धेची परंपरा. दिनांक 11 ते फेब्रुवारी 15 दरम्यान संत मुक्ताईंचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या काळात लाखो भाविकांनी आईसाहेबांचे दर्शन घेतले. भक्तांसाठी मंदिर सलग 24 तास खुले होते. भाविकांच्या या अलोट गर्दीमुळे आणि अखंड दर्शनामुळे आईसाहेबांनाही मानवी देहाप्रमाणे थकवा येतो अशी वारकरी संप्रदायात श्रद्धा आहे. हाच थकवा दूर करण्यासाठी दरवर्षी यात्रोत्सवानंतर प्रक्षाळ पूजा करण्याची प्राचीन परंपरा जोपासली जाते. साखर, लिंबू अन 21 वनौषधींचा सात्विक उपचार. प्रक्षाळ पूजेचे स्वरूप अत्यंत विलोभनीय होते. सुरुवातीला भाविक आणि सेवेकऱ्यांनी मिळून संपूर्ण मंदिराचा गाभारा आणि परिसर स्वच्छ केला. त्यानंतर मृदुलेपन. आईसाहेबांच्या मूर्तीला साखर आणि लिंबू लावून स्वच्छ करण्यात आले, ज्याला उटणे लावल्याप्रमाणे मानले जाते. औषधी अभिषेक. 21 प्रकारच्या नैसर्गिक आणि आयुर्वेदिक वनस्पतींपासून तयार केलेल्या विशेष काढ्याने मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला. या उपचारानंतर आईसाहेबांची आरती करून त्यांना खास पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांचा सत्कार. या मंगलमयी सोहळ्याप्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, पुरुषोत्तम वंजारी, श्रीकांत पाटील आणि संतोष मराठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर या सोहळ्याला मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र भैयासाहेब पाटील, विश्वस्त सम्राट पाटील, पुरुषोत्तम पाटील, निवृत्ती पाटील, उमेश राणे, गणेश आढाव, गजानन वाघ यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते. पौराहित्य संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे आणि राम जुनारे यांनी केले. थोडक्यात पण महत्वाचे. प्रक्षाळ पूजेनंतर आता मुक्ताईंचे रूप अधिकच तेजस्वी दिसत असून या विधीनंतर मंदिराचे दैनंदिन कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे.